रणजित फरांदे करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र पुणे या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, काही वर्कलोडमुळे मी थोडे लेक्चर सिरीज टाकू शकलो नाही, परंतु आत्ता आपला 11 जानेवारी 12 जानेवारी जो काय मुंबईचा पोलीस भरतीचा पेपर आहे, या अनुषंगानं आपण 1 जानेवारीपासून ते 10 जानेवारी पर्यंत पूर्णच्या पूर्ण त्या ठिकाणी जो काही जी केचा सिलेबस आहे हा पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट त्या ठिकाणी यूट्यूबला मी लेक्चर टाकणार आहे. पूर्णच्या पूर्ण साधारणतः तास 2 तास 3 तासांचे ते लेक्चर्स असतील. त्याच्यामध्ये पॉलिटी, हिस्ट्री, त्याच्यानंतर मेनली जिथं विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आहे इकॉनॉमिक्स आणि सायन्स हे 2 सब्जेक्ट एकदम व्यवस्थितपणे करंटचे तर सिरीज जिथं मला इम्पॉर्टंट वाटेल तेच पॉईंट मी आता करंटमध्ये सांगेल. परंतु जेवढे आपले 7च्या 7 सब्जेक्ट आहेत जी केसाठी इम्पॉर्टंट, तेवढ्या सगळ्यांची रिव्हिजन सिरीज मी त्या ठिकाणी अपलोड करण्याचा प्रयत्न माझ्या बाजूने करणार आहे. लेक्चर असे फिक्स टायमिंगला पडतीलच असं नाही, परंतु डेली तुमचे लेक्चर्स पडतील म्हणजे पडतीलच. साधारणतः 10 वाजता लेक्चर पडतील असं साधारणतः टायमिंग तुम्ही धरून चाला. तर फक्त जेवढ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत तुम्हाला शेअर करायचं असेल तेवढ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. आपण 1 जानेवारीपासून त्या ठिकाणं रिव्हिजन जी काय आहे ती रिव्हिजन सिरीज, म्हणजे त्याच्यामध्ये मी असं इमॅजिन करून चालणार की तो विद्यार्थी ऑलरेडी त्याला सगळं माहिती आहे, परंतु ते त्याला रिवाईज होणे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे एखाद्या दिवशी मी पूर्णच्या पूर्ण पॉलिटी घेऊ शकतो, 1 डेमध्ये मी पूर्णच्या पूर्ण हिस्ट्रीचे लेक्चर घेऊ शकतो, 1 डे जॉग्राफी घेऊ शकतो, अगदी 3 4 तासाची म्हटलं तरी लेक्चर मी अपलोड करू शकतो. त्याच्यामुळे अपलोडिंगला थोडा वेळ लागेल. त्याच्यामुळे टायमिंगचं मी तुम्हाला सांगितलं की बाबा 10 म्हणजे 10लाच लेक्चर पडेल असं नाही, यात कदाचित 10 वाजताही पडू शकतो, परंतु दिवसभरात ते रिव्हिजन लेक्चर कसंही पडू शकतं. कारण आपल्याकडे 7 सब्जेक्ट आहेत आणि दिवस आहेत 10. त्याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण सर्व सब्जेक्टमधले सगळ्यात महत्त्वाचे इम्पॉर्टंट टॉपिक तेही चालू घडामोडींना धरून मी माझ्या बाजूने टाकण्याचा प्रयत्न करेन. ओके, तर आपण आपल्या लेक्चरला त्या ठिकाणी स्टार्ट करू. बघा, आपला पहिलाच क्वेश्चन आहे. आज आपण करंटचे जे काही इम्पॉर्टंट मला जे लेक्चर वाटतात किंवा जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत तेवढे मी इम्पॉर्टंटच घेण्याचा प्रयत्न करत असतो, बाकी फापट पसरा मी घेत नाही. आता बघा, क्वेश्चन असा विचारलेला आहे की टाईम मासिक जे काय आहे ते दरवर्षी टाईम पर्सन ऑफ द इयर त्या ठिकाणी डिक्लेअर करत असतं. मग या वर्षीचा जो काही टाईम मासिकाने टाईम पर्सन ऑफ द इयर कोणत्या वर्षीचा विचारला आहे तो बारकाव्यानं बघायचा. 2024 सालचा विचारलेला आहे. टाईम मासिकानं पर्सन ऑफ द इयर 2024 हा पुरस्कार नुकताच कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे. सगळ्यात VIMP क्वेश्चन आहे, कारण आतापर्यंतच्या सर्व सरळ सेवा परीक्षा बघितल्या, अगदी MPSCचं ग्रुप बी, ग्रुप सी, अगदी ग्रुप ए पर्यंत, म्हणजे जो काय राज्यसेवा प्रिलिम्सचा पेपर होतो त्याच्यामध्ये देखील टाईम पर्सन ऑफ द इयर ज्यावेळेस ग्रेटा थुनबर्गला त्यावेळेस भेटलं होतं, त्यावेळेस आयोगानं स्पेशली फोकस करून टाईम पर्सन ऑफ द इयर कोणाला भेटला, ग्रेटा थुनबर्गला भेटला असा क्वेश्चन विचारला होता. त्याच्यामुळे हा पुरस्कार MPSCच्या क्षेत्रामध्ये किंवा स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये त्या विद्यार्थ्याला माहिती असावा हा एक्झामिनरचा एक हेतू असतो. त्याच्यामुळे टाईम मासिकाचा टाईम पर्सन ऑफ द इयर 2024 हा पुरस्कार नुकताच कोणाला घोषित करण्यात आला आणि सर्वांनाच माहिती असलेला पॉईंट आहेत. हे अमेरिकेचे नुकतेच दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झालेत. कितव्यांदा? दुसऱ्यांदा. कोण झालेत? डोनाल्ड ट्रम्प जे काय आहेत, आपण त्यांना विनोदानं ट्रम्प ताते असं म्हणतो, ते डोनाल्ड ट्रम्प नुकतेच अमेरिकेचे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झालेत आणि त्यांना टाईम पर्सन ऑफ द इयर 2024चा घोषित करण्यात आलेला आहे. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 3 डोनाल्ड ट्रम्प असं राहील. विद्यार्थ्यांनो, माझे रेग्युलर स्ट्रिक असते की बाबा एखाद्या व्यक्तीवरती जर क्वेश्चन विचारत असेल आणि तुम्हाला उत्तर येत नसेल तर शक्यतो ऑप्शन नंबर 3ला व्यक्तिविशेष या अंडर त्या ठिकाणी क्वेश्चन ठेवण्याचा किंवा आन्सर ठेवण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्याच्यामुळे हा लक्षात घ्या. मग आता यदा कदाचित फिरवून प्रश्न त्यांनी जर विचारला तर ते क्वेश्चन असाही विचारू शकतात, नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांना टाईम मासिकाने टाईम पर्सन ऑफ द इयर 2024 घोषित केला. आत्तापर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांना कितव्यांदा टाईम पर्सन ऑफ द इयर भेटलेला आहे? तर लक्षात घ्या, डोनाल्ड ट्रम्प यांना दुसऱ्यांदा हा टाईम पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार भेटलेला आहे. हा मुद्दा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, चर्चेमध्ये आहे, कारण ही व्यक्ती दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदी अमेरिकेच्या विराजमान झालेली आहे आणि दुसऱ्यांदाच त्यांना टाईम पर्सन ऑफ द इयर त्या ठिकाणी भेटलेला आहे. आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जे काही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असतात ते फक्त आणि फक्त 2 वेळाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फक्त 2 वेळाच होऊ शकतात.
तसं भारतामध्ये कोणत्याही प्रकारचं किती वेळा राष्ट्रपती म्हणा किंवा पंतप्रधान म्हणा असं वेळा होण्याचं बंधन नाही, परंतु अमेरिकेच्या बाबतीमध्ये ते बंधन आहे. आणि सर्वात वयोवृद्ध असणारी व्यक्ती आतापर्यंतच्या जगाच्या इतिहासामध्ये डोनाल्ड ट्रम्प ही सर्वात वयोवृद्ध असणारी व्यक्ती राष्ट्राध्यक्षपदी त्या ठिकाणी अमेरिकेच्या विराजमान झालेले आहे. तो हे मुद्दा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपण त्या ठिकाणी 2 क्वेश्चन पाहिले. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष कोण असा एकदम बेसिक क्वेश्चन विचारला तर डोनाल्ड ट्रम्प. जगाच्या राजकारणामध्ये सगळ्यात वयोवृद्ध असणारा राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणारा व्यक्ती कोण? डोनाल्ड ट्रम्प. दुसरा क्वेश्चन झाला. तिसरा क्वेश्चन, टाइम मासिकाने आता नुकताच टाइम पर्सन ऑफ द इयर कोणाला दिला? डोनाल्ड ट्रम्प. तिसरा क्वेश्चन झाला. आणि चौथा क्वेश्चन की टाइम पर्सन ऑफ द इयर डोनाल्ड ट्रम्प हा कितव्यांदा भेटलेला आहे? चौथा क्वेश्चन झाला की तो त्यांना दुसऱ्यांदा भेटलेला आहे. असे एकाच पॉईंटवरती जवळपास 4 ते 5 क्वेश्चन त्या ठिकाणी तयार होऊ शकतात. मग हे जे काय एलॉन मस्क आहेत ते कोण आहेत? तर एलॉन मस्क सगळ्यांना माहिती आहे की त्यांचं जी काही सॅटेलाईटची जी काही कंपनी आहे, म्हणजे आता नाव त्या ठिकाणी लक्षातून गेलं तर ती सॅटेलाईट लॉन्चिंग त्यांची वैयक्तिक म्हणजे पर्सनल असणारी कंपनी त्या ठिकाणी वेगवेगळे त्या ठिकाणी त्यांच्या मिशन्स चालू असतात. आता भारतातील पहिली AI मॉम इन्फ्लुएन्सर कोण आहे? बघा हाही क्वेश्चन पहिली जिथं पहिली क्वेश्चन असेल त्या ठिकाणी आयोग असेल तो क्वेश्चन विचारण्याचा प्रयत्न करत असतो. पहिलं म्हटलं की त्या ठिकाणी फोकस देऊन क्वेश्चन विचारला जातो. भारतातील पहिली AI टेक्नॉलॉजी, बघा आर्टिफिशियल इंटेलिजन्सीद्वारे पहिल्यांदाच एखादी मॉम म्हणजे आई तयार करण्यात आलेली इन्फ्लुएन्सर कोण आहे? मग त्या ठिकाणी तुम्ही ऑप्शनमध्ये ह्या ठिकाणी त्यांची इमेज पण मी टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही बघा AI मॉम आहे तरी देखील ती कशा पद्धतीनं त्या ह्या बाळाला बघा, बाळ किती गोड पद्धतीने हसते अशा पद्धतीने. इन्फ्लुएन्सर म्हणजे तिचा इन्फ्लुएन्स आहे. मग आपण फक्त एवढंच पाठ करायचं. पहिली AI मॉम इन्फ्लुएन्सर कोण आहे? काव्या मेहरा, फातिमा बीबी, विजयालक्ष्मी पंडित आणि किरण बेदी. आता ऑप्शन बघितल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या काही गोष्टी लक्षात यायला पाहिजे. फातिमा बीबी, विजयालक्ष्मी पंडित आणि किरण बेदी. आता फातिमा बेबी हे नाव तुम्हाला ऐकल्यासारखं वाटत असेल. कुठं ऐकलेलं आहे? तर सुप्रीम कोर्टचे जे काय आपलं भारताचं सुप्रीम कोर्ट आहे SC, ह्या सुप्रीम कोर्टच्या पहिल्या महिला न्यायाधीश, फर्स्ट महिला न्यायाधीश, पहिल्या महिला न्यायाधीश ह्या फातिमा बेबी आहेत. याच्यावरून ह्या ऑप्शनमध्ये असणार आहेत कारण त्या पहिल्या महिला न्यायाधीश आहेत, त्याच्यामुळे हा ऑप्शन गेला. विजयालक्ष्मी पंडित, विजयालक्ष्मी पंडित ह्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भगिनी आहेत. आणि विजयालक्ष्मी पंडितांबाबत की त्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या आम परिषदेवरती जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होत्या. तसेच महाराष्ट्राच्या बाबतीत बघा, महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल ह्या विजयालक्ष्मी पंडित होत्या. हा मुद्दा नीट लक्षात घ्यायचा, इथं कन्फ्युजन करायचं नाही. जर त्यांनी विचारलं की भारताची पहिली महिला राज्यपाल कोण, फर्स्ट महिला राज्यपाल कोण असा जर क्वेश्चन विचारला तर त्याचं उत्तर राहतं सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू. बघा तुम्ही नीट पॉइंट मुद्दे लक्षात घ्या. जर क्वेश्चन असा विचारला की महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल कोण तर त्याचं उत्तर राहतं विजयालक्ष्मी पंडित. परंतु ते जर भारताच्या बाबतीत विचारलं की भारताची पहिली महिला राज्यपाल कोण तर सरोजिनी नायडू हे त्या ठिकाणी उत्तर लिहायचं. मग ह्या विजयालक्ष्मी पंडित त्यांचा मुद्दा झाला. किरण बेदी, किरण बेदी यांच्या बाबतीत काय सांगता येईल तर किरण बेदी ह्या पहिल्या महिला, फर्स्ट महिला IPS अधिकारी आहेत. आणि हे या वर्षीच्या पहिल्या खूप जास्त चर्चेत असणाऱ्या मुद्दे आहेत, त्याच्यामुळे हे मुद्दे लक्षात घ्या. पहिला महिला IPS म्हटलं की किरण बेदी, त्याच्यामुळे हाही ऑप्शन गेला. विजयालक्ष्मी पंडित हाही ऑप्शन गेला. आणि तुम्ही आता ऑप्शनपर्यंत पोहोचू शकता विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन नंबर 1 काव्या मेहरा, त्यांची इमेज आपण ह्या ठिकाणी दिलेली बघा. काव्या मेहरा ह्या पहिल्या AI मॉम इन्फ्लुएन्सर आहेत. हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. ओके. क्वेश्चन नंबर 3 हा क्वेश्चन देखील IMP कॅटेगरीमध्ये क्वेश्चन जातो कारण त्या ठिकाणी क्रिकेटवरती त्यातल्या त्यात अंडर-19 किंवा क्रिकेटच्या जगतामध्ये काही विशेष घटना घडत असेल आणि तीही भारताच्या संदर्भात घडत असेल तर त्या ठिकाणी क्वेश्चन विचारला जातो. अंडर-19 आशिया चॅम्पियनशिप स्पर्धा, कुठली स्पर्धा आहे? आशिया चॅम्पियनशिप स्पर्धा. अंडर-19 आशिया चॅम्पियनशिप स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली? या ठिकाणी तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता. त्या ठिकाणी ही जी काही जर्सी आहे ह्या जर्सीवरूनच लक्षात येईल. आणि त्या ठिकाणी हेडिंग देखील नियुक्त आहे, बांगलादेश बना अंडर-19 आशिया चॅम्पियन कप.
आशिया कप का चॅम्पियन? मग अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर 3 की अंडर-19 आशिया चॅम्पियन स्पर्धा कशाच्या संदर्भात आहे? क्रिकेटच्या संदर्भात आहे आणि ती नुकतीच बांगलादेश या देशानं जिंकलेली आहे. आणि तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं की ती कोणत्या देशाला हरवून बांगलादेश आशिया चॅम्पियनशिप कप हा स्पर्धा जिंकलेली आहे, ती तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा. ओके. क्वेश्चन नंबर 4 की मुख्यमंत्र्यांचे सचिव, बघा कोणाचे सचिव? मुख्यमंत्र्यांचे सचिव. सध्या मुख्यमंत्री कोण आहेत? हाही क्वेश्चन एकदम बेसिक लेवलला विचारला जाऊ शकतो की सध्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर सगळ्यांना माहिती आहे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे सध्या मुख्यमंत्री आहेत. बीजेपीनं सगळ्यात जास्त त्या ठिकाणी बीजेपीला बहुमत मिळालं आणि भारतीय जनता पक्षातर्फे जे काय देवेंद्र फडणवीस आहेत यांची तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी निवडणूक होणार. कारण काही वेळासाठी सगळ्यात असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. माझ्या पाठीमागच्या लेक्चरला पण मी सांगितलेले सर्वात कमी काळाचे मुख्यमंत्री म्हटलं तरी देवेंद्र फडणवीस हे उत्तर येतं. आणि वसंतराव नाईक यांच्यानंतर 5 वर्षाच्या टर्म पूर्ण करणारा एकमेव मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस. आणि आत्ता देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा त्या ठिकाणी मुख्यमंत्री झालेले आहेत. आणि विशेष म्हणजे ज्या ठिकाणी मला वैयक्तिक वाटतं की मंत्रिमंडळावरती कुठं क्वेश्चन येऊ शकतो, तर मंत्रिमंडळाच्या बाबतीत की महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहेत? तर लक्षात घ्या, गृहमंत्री प्लस मुख्यमंत्री गृहमंत्री ही एकच व्यक्ती आहे आणि ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस जे काय आहेत हे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री आहेत. विद्यार्थी मित्रांनो, गृह खातं हेच त्या ठिकाणी पोलीस भरती काढत असतं. तुम्ही बघा पोलीस भरतीच्या वेगवेगळ्या जाहिरात कधी येणार ह्याच्या संदर्भात देवेंद्र फडणवीसच बोलत असतात. त्याच्यामुळे तुम्हाला क्वेश्चन विचारला तर हे गृहमंत्री विचारू शकतात किंवा गृह राज्यमंत्री विचारू शकतात. या दोनपैकी एक क्वेश्चन त्या ठिकाणी तुम्हाला एक्झाममध्ये आगामी काळामध्ये जे काय मुंबईचा पेपर होणार आहे त्याच्यामध्ये दिसू शकतं. मग गृहमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीस यांना भेटलेले. आता बघा मग त्यांचेच मुख्यमंत्र्याचे सचिव म्हणून कोणत्या खाली सनदी अधिकाऱ्याची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यांचा फोटो मी त्या ठिकाणी टाकलेला आहे. बऱ्याचशे जणांनी त्यांना पाहिलं पण असेल. अशा पद्धतीने आणि व्यक्ती विशेष या अंडर मी नेहमी ऑप्शन फ्रेम करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, श्रीकर परदेशी जे काय आहेत हे सध्या त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याचे सचिव म्हणून काम करतात. मग ह्या रश्मी शुक्ला कोण आहेत? रश्मी शुक्ला ह्या महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक म्हणून आता सध्या काम पाहतायत. पुन्हा एकदा इलेक्शन नंतर पुन्हा एकदा त्यांच्याकडं महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक, महिला पोलीस महासंचालक होण्याचा मान त्यांच्याकडे भेटलेला आहे. त्यामुळे तिथे देखील क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. UPS मदान जे काय आहेत हे महाराष्ट्र राज्याचे आता जे काही इलेक्शन झाल्या विधानसभेच्या त्या इलेक्शनमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त होण्याचं काम हे UPS मदान यांचं होतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर श्रीकर परदेशी त्यांचा हा फोटो आपण त्या ठिकाणी पाहू शकता आणि त्याच्यावरून लक्षात ठेवू शकता. महत्त्वाचा मुद्दा आहे. 5 नंबरचा क्वेश्चन, आशियाई तलवारबाजी महासंघाच्या महासचिवपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आलेली आहे? अशोक मेहता, राजीव मेहता, बलवंतराय मेहता आणि यापैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो, ज्या अर्थी एक्झामिनर पोलीस भरतीला क्वेश्चन विचारतोय त्या अर्थी त्याला तुम्हाला कुठलं तरी उत्तर माहिती असणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळं यापैकी नाही, आपण या पर्यायाला जायचं नाही. राहिलं 3 ऑप्शनमध्येच उत्तर असू शकतं, 1, 2 आणि 3. आता बारकाईने जर तुम्ही पंचायत राज याचा जर अभ्यास केला असेल तर त्याच्यामध्ये ही नावं तुम्हाला माहिती असू शकतात की बाबा हे अशोक मेहता आणि बलवंतराय मेहता हे ऑलरेडी समित्या येऊन गेलेल्या आहेत. या आहेत पंचायत राज संदर्भात असणाऱ्या समित्या. काय आहेत तर बलवंतराय मेहता यांनी भारतामध्ये त्या ठिकाणी पंचायत राज व्यवस्थेच्या संदर्भामध्ये, बघा भारतात पंचायत राज व्यवस्थेच्या संदर्भामध्ये असणारी समिती कोणती तर ती आहे बलवंतराय मेहता. या बलवंतराय मेहता समितीनं 3 स्तरीय पंचायत राज व्यवस्था त्या ठिकाणी सांगितली. मग क्वेश्चन असा विचारला जातो की 3 स्तरीय पंचायत राज व्यवस्था कोणी सांगितली? बलवंतराय मेहता. या बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीनुसार 1959 साली त्या ठिकाणी भारतामध्ये राजस्थानमधल्या असणाऱ्या नागौर या ठिकाणी, बघा राजस्थान राज्यामध्ये नागौर या ठिकाणी त्या ठिकाणी पंचायत राज व्यवस्थेचं 3 स्तर कुठले? गावामध्ये ग्रामपंचायत, तालुका लेवलला पंचायत समिती आणि जिल्हा लेवलला जिल्हा परिषद. अशा 3 स्तरीय पंचायत राज व्यवस्था त्यांनी बलवंतराय मेहता यांनी सांगितली होती आणि म्हणून त्यांना पंचायत राजचे जनक असं पण म्हणतात. आणि पंचायत राज हे ऑलरेडी त्या ठिकाणी
ज्याला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असं आपण म्हणतो, लॉर्ड रिपन. बघा कोण, लॉर्ड रिपन. याच्यावरती देखील क्वेश्चन येऊन गेला आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक किंवा कोणाला असं म्हणतात, तर स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक लॉर्ड रिपनला असं म्हणतात. आणि मग बलवंतराय मेहता हाही ऑप्शन गेला. मग अशोक मेहता कोण होते, तर विद्यार्थी मित्रांनो अशोक मेहतांच्या बाबतीत तुम्ही विचार जर केला तर तुमच्या लक्षात येईल की हे जे काय अशोक मेहता होते, हे अशोक मेहता जशी बलवंतराय मेहता यांनी 3 स्तरीय पंचायत राज व्यवस्था सांगितली, तशी 2 स्तरीय, बघा 2 स्तरीय पंचायत राज व्यवस्था ही अशोक मेहता यांनी सांगितली. मग क्वेश्चन असाही पुढे जाऊन विचारतात ते की 2 स्तरीय पंचायत राज व्यवस्था सांगितली, मग 3 स्तर आपण बघितले, गाव पातळीवरती ग्रामपंचायत, तालुका पातळीवरती पंचायत समिती आणि जिल्हा पातळीवरती जिल्हा परिषद. मग यांनी असा कुठला स्तर वगळला की जेणेकरून ती 2 स्तरीय झाली, तर विद्यार्थी मित्रांनो त्यांनी तालुका लेवलला असणारी पंचायत समिती हा स्तर वगळला. त्यांचं असं म्हणणं होतं की गावामध्ये ग्रामपंचायत आणि जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद म्हणजे झेडपी एवढ्या 2च व्यवस्था त्या ठिकाणी असाव्यात. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर जो काही 1 आहे तोही गेला. याचाच अर्थ ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं उत्तर राहील. ही जी काय आपण इमेज पाहू शकता, राजीव मेहता हे सध्या भारताच्या आशियाच्या तलवारबाजी महासंघाच्या महासचिवपदी त्या ठिकाणी झालेले आहे. आणि आपल्या भारताच्या दृष्टिकोनातून अत्यंतिक अभिमानाची बाब आहे की एक भारतीय व्यक्ती ही आशियाई तलवारबाजी महासंघाच्या अध्यक्षपदी त्या ठिकाणी विराजमान झालेली किंवा महासचिवपदी त्या ठिकाणी विराजमान झालेली आहे. 6 नंबरचा क्वेश्चन, आपण पाठीमागच्या लेक्चरला पण त्या ठिकाणी राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार घेतले. राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कारामध्ये महाराष्ट्र राज्य कोणत्या स्थानावरती आहे, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या. या ठिकाणी इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता की राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कारात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावरती आहे. कुठल्या स्थानावरती आहे, दुसऱ्या स्थानावरती आहे. हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावरती. ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं उत्तर राहील. मग आता याच्यातील महत्त्वाचे असे काय मुद्दे परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचारले जातील. जर महाराष्ट्रात दुसऱ्या नंबरला असेल तर 1 नंबरला कोण आहे, तर बघा प्रत्येकी 7 पुरस्कारासह ओडिसा आणि त्रिपुरा संयुक्तपणे प्रथम स्थान मिळवले गेलेले आहे. आणि 45 पुरस्कारापैकी 6 पुरस्कार महाराष्ट्र राज्याने जिंकले. महाराष्ट्र राज्याने किती पुरस्कार जिंकले, महाराष्ट्र राज्याने 6 पुरस्कार जिंकले. आणि ओडिसा आणि त्रिपुरा यांनी प्रत्येकी 7 पुरस्कार जिंकले. म्हणजे ओडिसा 1 नंबरला, बघा 1 नंबरला कोण असेल, 1 नंबरला असेल ओडिसा आणि त्रिपुरा प्लस त्रिपुरा. ओडिसा आणि त्रिपुरा हे फर्स्ट क्रमांकावरती आहेत आणि जो काही महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावरती आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. मग अजून महत्त्वाचा मुद्दा काय आहे बघा, आपण पाठीमागच्या लेक्चरलाच कव्हर केले. नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार श्रेणीमध्ये आणि ग्राम ऊर्जा स्वराज्यमध्ये विशेष संसर्ग पुरस्कारामध्ये अशा 2 गटामध्ये माण्याची वाडी तालुका पाटण जिल्हा सातारा यांना, बघा माण्याच्या वाडीला त्या ठिकाणी नानाजी देशमुख सर्वोत्तम ग्रामपंचायत पुरस्कार त्या ठिकाणी भेटलेला आहे. आणि हा क्वेश्चन आगामी काळामध्ये नक्कीच कोणत्या ना कोणत्या तरी परीक्षेला विचारला जाणार आहे. ओके, 7 नंबरचा क्वेश्चन. आता हा योजना या टॉपिकवरती त्या ठिकाणी क्वेश्चन विचारला गेलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच विमा सखी योजना, कोणती योजना, विमा सखी योजनेचा शुभारंभ कुठून केला आहे, सोनीपत, पानिपत, जिंद आणि जळगाव. बघा जिंद आणि जळगाव जाणून बुजून मी त्या ठिकाणी महाराष्ट्रातले एखाद्या ठिकाण टाकलेले. जोपर्यंत तुम्हाला 100% माहिती असत नाही तोपर्यंत जायचं नाही. आणि मग त्या ठिकाणी तुम्ही वाचू शकता की बघा पंतप्रधानांकडून पानिपतमध्ये विमा सखी योजनेचा प्रारंभ त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. कुठं, पानिपतमध्ये. बघा नीट बघा, पानिपतमध्ये त्या ठिकाणी पंतप्रधानांनी विमा सखी योजनेचा त्या ठिकाणी शुभारंभ केलेला आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बोट ऑब्वियस काय असेल, पानिपत असेल. मग पानिपत जर हे चर्चेमध्ये असेल तर बऱ्याच वेळा त्या ठिकाणी पोलीस भरतीला क्वेश्चन विचारलेलं आहे की पानिपतच्या त्या ठिकाणी 3 लढाया झाल्या. बघा पानिपतची पहिली लढाई, दुसरी लढाई आणि तिसरी लढाई. बघा ह्यातली पानिपतची जी काय तिसरी लढाई ही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कारण ती मराठ्यांच्या संदर्भात आहे. तर मोहम्मद शाह अब्दाली, बघा मोहम्मद शाह अब्दाली आणि मराठे
यांच्यामध्ये पानिपतचे त्या ठिकाणी युद्ध झालं आणि त्या ठिकाणी मराठ्यांचा पराभव झाला. मग क्वेश्चन असा विचारला जातो की खालीलपैकी कोणतं युद्ध हे पानिपतपैकी कोणतं युद्ध हे मराठ्यांच्या संदर्भात आहे? तर पानिपतमधलं जी काय पानिपतची तिसरी लढाई जी काय आहे ती मराठ्यांच्या संदर्भात आहे. मुहम्मद शाह अब्दाली आणि मराठी यांच्यामध्ये ती झाली. तर ती कधी झाली? तर 1761 साली. बघा साल खूप IMP आहे. 1761 मध्ये त्या ठिकाणी मराठ्यांचा या पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये पराभव झाला. क्वेश्चन अजूनही असा विचारतात की याचं नेतृत्व कोणी केलं होतं आणि पहिलाच ऑप्शन विश्वासराव असा देतात. कारण आपण जनरल ह्याच्यामध्ये रेग्युलरली गोष्टी ऐकत असताना विद्यार्थी मित्रांनो ऐकलेलं असतं की बाबा पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये विश्वास गेला आणि पहिल्याच ऑप्शनमध्ये विश्वासराव पेशवा देतात. तर विद्यार्थी मित्रांनो विश्वासराव पेशवा यानं पानिपतच्या तिसऱ्या युद्धाचं त्या ठिकाणी नेतृत्व केलं गेलं नव्हतं. तर सदाशिवराव भाऊ जे काय होते, सदाशिवराव भाऊ पेशवा यांनी त्या ठिकाणी पानिपतच्या तिसऱ्या युद्धाचं त्या ठिकाणी नेतृत्व केलेलं आहे. मग सदाशिवराव भाऊ सगळ्यांनी तो पानिपतचं युद्ध जो काय त्याच्यावरती पिक्चर पण आलेला आहे. सदाशिवराव भाऊ हे खूप इम्पॉर्टंट असलेले कॅरेक्टर आहे आणि त्या ठिकाणी मराठ्यांचा अत्यंतिक दारुण असा पराभव झाला आणि मग सदाशिवराव भाऊ पेशवा हे त्या ठिकाणी मारले गेले आणि पानिपतचं तिसरं युद्ध झालं. मग हे काय पानिपतचं पहिलं युद्ध हे कोणाकोणाच्यात झालं होतं? तर ते झालं होतं बाबर आणि मला त्यांचं नाव लक्षात गेलं, बाबराच्यात आणि इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्यामध्ये त्या ठिकाणी पहिलं युद्ध झालं होतं. आणि क्वेश्चन असा विचारला जातो विद्यार्थी मित्रांनो, ह्या बाबरानं काय केलं होतं? तर भारतामध्ये पहिल्यांदा तोफखान्याचा वापर, भारतात पहिल्यांदा फर्स्ट टाइम तोफखान्याचा वापर कोणी केला? तोफखान्याचा वापर भारतामध्ये पहिल्यांदा त्या ठिकाणी बाबरानं केला. हा मुद्दा लक्षात घ्या. मग आता बाकीचे जे दोन ऑप्शन आहे, मग तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर कळलंच असेल. मग आता तुम्ही खाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की दुसरं युद्ध कोणाच्यात झालं. मी सांगू ही शकतो, बरं जाऊ द्या, तुम्हाला सांगतो परीक्षेचा कालावधी जो काही अकबर बादशाह आहे, अकबर आणि हेमूमध्ये त्या ठिकाणी पानिपतचं दुसरं युद्ध झाले. म्हणजे पहिलं युद्ध झालं बाबर आणि इब्राहिम लोदीमध्ये, त्याच्यामध्ये भारतामध्ये पहिल्यांदा तोफखान्याचा वापर ह्या बाबरानं केला आणि त्या ठिकाणी बाबर जिंकला आणि बाबरानं मुघल सल्तनतचा ठिकाणी किंवा मुघल साम्राज्याची सुरुवात त्या ठिकाणी बाबरानं केली. आणि त्याच्यानंतर दुसरं जे काय युद्ध आहे हे अकबर आणि हेमू यांच्यामध्ये झालं आणि तिसरं युद्ध अब्दाली आणि मराठे यांच्यामध्ये झालं. मग हे पानिपतची तिन्ही युद्ध आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंतिक महत्त्वाचे आहेत आणि आपल्याला ती माहिती असावीत. हा स्टॅटिकचा पार्ट आता चर्चेमध्ये का चर्चेमध्ये? कारण ऑलरेडी पानिपतला त्या ठिकाणी विमासखी योजनेचा प्रारंभ झालेला आपल्याला दिसतो. मग आता ह्या विमासखी योजनेमध्ये काय आहे बाबा ही विमासखी योजना? ही आहे आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर काय आहे विमासखी योजना? महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी 3 वर्षासाठी मानधन भेटणारे, किमान ती 10वी पास असायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे 18 ते 70 वर्ष वय असणाऱ्या महिला याच्यासाठी अर्ज करू शकतील आणि 3 वर्षामध्ये साधारणतः 2 लाख रुपये त्या ठिकाणी महिलांना देण्याची तरतूद याच्यामध्ये केलेली आहे. महिलांना मिळणार दरमहा 5 ते 7 हजार रुपये असं त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. मग आता सोनीपत आणि जिंद असं काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो आता आपल्या पाठीमागच्याच लेक्चरला मी त्या ठिकाणी कव्हर केलेले की जी काही पहिली हायड्रोजन ट्रेन जी काय आहे ती जिंद ते सोनीपत या दरम्यान धावणार आहे. बघा पहिली हायड्रोजन ट्रेन अत्यंतिक करंटमधला इम्पॉर्टंट असणारा टॉपिक आहे. जिंद ते सोनीपतच्या दरम्यान भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन त्या ठिकाणी धावणार आहे. ओके, अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो की करंट प्लस स्टॅटिक डाटा या क्वेश्चनच्या बाबतीत मी कव्हर केलेला आहे. 8 नंबरचा क्वेश्चन की आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव त्या ठिकाणी बघा आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव कोठे पार पडलेला आहे? आणि बट ऑब्वियस की गीता जी काय आहे ही कुरुक्षेत्रावरती, बघा पानिपतचा तर विषयच येत नाही, सोनीपतचा विषय येत नाही, की गीता ही ऑलरेडी भगवान श्रीकृष्णानं त्या ठिकाणी अर्जुनांना सांगितली आणि ती कुरुक्षेत्रावरती सांगितली. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 सध्या देखील आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव त्या ठिकाणी कुरुक्षेत्रावरती सांगितली गेलेली आहे. अयोध्या सध्या चर्चेमध्ये आहे कारण यावर्षी अयोध्येच्या राम मंदिर 2024 मध्ये त्या ठिकाणी राम मंदिराचं पूजन त्या ठिकाणी अयोध्येमध्ये राम मंदिराची पुन्हा एकदा स्थापना करण्यात आली. बाबरी मशीद आणि राम मंदिर अत्यंतिक चर्चेमध्ये असणारा इतिहासामधला पॉईंट की जे काय 1991 साली वगैरे कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली आणि मग ऐतिहासिक असा
2.5 एकर साधारणतः 2 एकर आणि वरती काहीतरी 2.7 एकर मध्ये असणारा जो काही बाबरी मशीदचा अत्यंतिक इम्पॉर्टंट पार्ट असणारा तो राम मंदिरला द्यायला सांगितला आणि मग राम मंदिर त्या ठिकाणी स्थापन झालं. मला तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की सध्या राम मंदिराची जी काय रामलल्लाची जी काय मूर्ती आहे ती रामलल्लाची मूर्ती कोणी तयार केलेली आहे. राम सुतार यांनी ती मूर्ती तयार केलेली नाही. हा मुद्दा नीट लक्षात घ्या. एक्झामिनरनं जर या ठिकाणी क्वेश्चन विचारला तर पहिल्या ऑप्शनलाच ते राम सुतार हा मुद्दा टाकणार, कारण आपण सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा असेल किंवा खाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असेल किंवा अगदी जो काय आत्ता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सिंधुदुर्ग मालवण या ठिकाणी कोसळला त्याची देखील आता त्या ठिकाणी राम सुतार यांच्याकडे त्यांना काम देण्यात आलेले आहे. त्याच्यामुळे राम सुतार यांनी जो काही प्रभू रामचंद्र यांची मूर्ती ती बनवली नव्हती. हा मुद्दा तुम्ही नीट लक्षात घ्या. मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे की राम मंदिरातील राम मूर्ती रामलल्ला यांची मूर्ती कोणी बनवलेली आहे. आणि स्टॅटिकच्या दृष्टिकोनातून एक पॉईंट सांगतो, हे जे काय अयोध्या हे शहर आहे हे कोणत्या नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले, आणि ऑप्शनमध्ये पहिल्यांदाच यमुना हा ऑप्शन विद्यार्थी मित्रांनो असणार. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, यमुनेच्या काठी अयोध्या हे शहर वसलेलं नाही, तर अयोध्या हे शहर शरयू नदीच्या काठी वसलेलं आहे. हा मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या. ऑप्शन नंबर 1 लाच यमुना नदी एक्झामिनर टाकणार, तर अयोध्या हे शहर शरयू नदीच्या काठी वसलेलं आहे. यमुना नदीचं काय वैशिष्ट्य आहे, तर यमुना नदीच्या बाबतीत लक्षात घ्या, यमुना आणि गंगा ह्या एकत्र त्या ठिकाणी अलाहाबाद या ठिकाणी एकत्र येतात. अलाहाबाद उत्तर प्रदेशमध्ये असणारं अलाहाबाद, सध्या त्याचं नाव आहे प्रयागराज. या ठिकाणी गंगा यमुना यांचा एकत्र संगम त्या ठिकाणी भेटलेला आहे. आणि या यमुना नदीच्या काठावरती कोणती महत्त्वाची शहरं आहेत, तर भारताचा जो काही महत्त्वाचा 7 आश्चर्यापैकी असणारा आग्र्याचा जो काही ताजमहाल किल्ला आहे तो ताजमहाल किल्ला हा त्या ठिकाणी आग्रा या ठिकाणी आहे. आणि दिल्ली हे शहर देखील यमुना या नदीच्या किनाऱ्यावरती वसलेला आहे. मग शरयू हा पॉईंट त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. 2.7 एकर त्या ठिकाणी जागा याला दिली. आणि आता कुरुक्षेत्र त्या ठिकाणी गीता महोत्सव होणार आहे. मग गीताच्या संदर्भात असणारे 2-4 मुद्दे सगळ्यात महत्त्वाचं की गीता या ग्रंथाची रचना कोणी केलेली आहे, मुद्दा 1. दुसरा 2, गीताई कोणी लिहिला, आणि क्वेश्चन नंबर 3, गीता रहस्य कोणी लिहिला. बघा 3 महत्त्वाचे क्वेश्चन आहेत की जिथं विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं त्याच ठिकाणी एक्झामिनर क्वेश्चन विचारत असतात. गीता कोणी लिहिली, तर महर्षी व्यास जे काय आहेत बघा, महर्षी व्यासांनी त्या ठिकाणी गीता लिहिली. रामायण कुणी लिहिलं, तर रामायण त्या ठिकाणी वाल्मिक ऋषींनी त्या ठिकाणी रामायण लिहिलं. आणि गीता ही महर्षी व्यासांनी लिहिली. गीताई कुणी लिहिली, तर गीताई ही विनोबा भावे यांनी लिहिली. विनोबा भावे कोण होते, तर बघा यांच्यावरती पण क्वेश्चन विचारलाय की भूदान चळवळ असेल किंवा भूदान चळवळीतील पहिले वैयक्तिक सत्याग्रही जे काय होते, वैयक्तिक सत्याग्रही किंवा पहिले वैयक्तिक सत्याग्रही कोण, असा क्वेश्चन देखील बऱ्याच वेळा विचारलाय. तर वैयक्तिक सत्याग्रही असणारे विनोबा भावे हे यांनी काय केलं, गीताई ह्या ग्रंथाची रचना केली. आणि गीता रहस्य हा मंडाले तुरुंगामध्ये त्या ठिकाणी लोकमान्य टिळक यांनी त्या ठिकाणी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. आणि अजून 2 महत्त्वाचे मुद्दे त्या ठिकाणी मला आठवलेत तर सांगतो की जेणेकरून तुमचे 2 पॉईंट कव्हर होऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो नीट लक्षात घ्या की जो काही ग्रामगीता, बघा एक मुद्दा आहे ग्रामगीता आणि ग्रामरचना दोन्हीही क्वेश्चन विचारलेले. ग्रामगीता कोणाची आहे आणि ग्रामरचना कोणाची आहे, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की ग्रामगीता हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता लिहिली. आणि रचना म्हटलं की बघा नीट लक्षात घ्या, लोकहितवादी काही वेळेस त्यांचं नाव पण देऊ शकतात की गोपाळ हरी देशमुख चर्चेमध्ये आहेत देशमुख.
यांनी ग्रामरचना हा ग्रंथ लिहिला, हा मुद्दा लक्षात घ्या. सगळे महत्त्वाचे करंटच्या दृष्टीने आणि स्टॅटिक इतिहासावरती तुम्ही जर तुमचे पोलीस भरतीचे किंवा अगदी MPSCचा कुठला जरी पेपर काढला तर या मी आत्ता जे काही स्क्रीनवरती लिहिलेले याच्यावरती 100% क्वेश्चन विचारलेले गेलेले आहेतच, एवढे मी स्टॅटिक डाटावरती सांगू शकतो. 9व्या नंबरचा क्वेश्चन की सगळ्यात IMP क्वेश्चन आहे बरं का, ह्या लेक्चरमधला सगळ्यात IMP क्वेश्चन आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचा चॅम्पियन ऑफ द अर्थ 2024 हा पुरस्कार नुकताच कोणाला देण्यात आला, आणि या ठिकाणी तुम्ही वाचू शकता बघा, मी टाकलेले डॉक्टर माधवराव गाडगीळ यांना युनोचा चॅम्पियन ऑफ द अर्थ हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर माधवराव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा चॅम्पियन ऑफ द अर्थ 2024 हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. लाईफ टाईम अचिव्हमेंट कॅटेगरीमध्ये हा पुरस्कार त्यांना दिला जातो. आणि बघा महत्त्वाचा जिथं आयोग क्वेश्चन विचारू शकतं, डॉक्टर गाडगीळ यांना केंद्र सरकारची यापूर्वी पद्मश्री आणि पद्मभूषण हे पुरस्कार भेटलेले आहेत, पद्मविभूषण नाहीत. म्हणजे सुरुवातीचे पहिले 2 पद्म पुरस्कार बघा, सुरुवातीचे पहिले 2 पद्म पुरस्कार पद्मश्री आणि पद्मभूषण हे 2 पुरस्कार डॉक्टर माधवराव गाडगीळ यांना भेटलेले. आणि जे काही सह्याद्रीच्या संदर्भात होते किंवा ज्याला पश्चिम घाटाच्या संदर्भात जैवविविधतेच्या संदर्भात अभ्यास करण्यासाठी कोणती समिती स्थापन करण्यात आली होती, ती देखील याच डॉक्टर माधवराव गाडगीळ यांची समिती काही वर्षापूर्वी त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सरकारनं स्थापन केली होती. आणि म्हणूनच ऑप्शन नंबर 1 डॉक्टर माधवराव गाडगीळ ही त्यांची इमेज आहे. डॉक्टर ते बघा ह्या ठिकाणी पर्यावरण दाखवताना आपल्याला दिसतात. असंही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, डॉक्टर माधवराव गाडगीळ हे कोणत्या क्षेत्राशी संदर्भात आहेत, तर ते ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ आहेत. हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. आणि बाकीचे मुद्दे तुम्ही त्या ठिकाणी कात्रणामध्ये वाचू शकता. आणि या लेक्चरमधला आजचा हा लास्टचा पॉईंट आहे की पहिली म्हटलं की IMPच गोष्ट असते. पहिली भारतीय महिला माहूत होण्याचा मान कोणाला मिळालेला आहे? सरस्वतीबाई गोखले, पार्वती बारूह, राहीबाई पोपरे, डॉक्टर आनंदीबाई जोशी. लक्षात घ्या, भारतातील पहिली महिला डॉक्टर बघा, फर्स्ट महिला डॉक्टर म्हटलं की त्या ठिकाणी आनंदीबाई जोशी यांचं नाव घेतलं जातं. राहीबाई पोपरे यांना बीजमाता किंवा सीड माता असं म्हणतात. बीजमाता ह्या राहीबाई पोपरे आहेत. यांनी देशी जातीच्या कित्येक वाणांचे त्या ठिकाणी संरक्षण केलं होतं, म्हणून त्या ठिकाणी मला वाटतं त्यांना पद्म पुरस्कार देऊन देखील नगरच्याच आहेत बीजमाता राहीबाई पोपरे यांना त्या ठिकाणी नावाजण्यात आलं. त्याच्यामुळे हाही ऑप्शन गेला. 2 ऑप्शनमध्ये सरस्वतीबाई गोखले की पार्वतीबाई बारू. लक्षात घ्या, 1 आणि 2 मध्ये जर तुमचं कन्फ्युजन झालं तर शक्यतो ऑप्शन नंबर 2ला घेऊन जा. आणि मग आता तुम्ही या ठिकाणी इमेजमध्ये पाहू शकता, इंडियाज फर्स्ट वुमन इलेफंट माहूत पार्वती बारूह ह्या फेमस ॲज हस्ती कन्या, त्यांना हस्ती कन्या म्हणून पण ओळखलं जातं. गेट्स पद्मश्री. मग असंही विचारला जाऊ शकतो क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना पद्मश्री पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आलेले आहे? तर जी काही पहिली हस्तकन्या किंवा पहिली महिला माहूत आहे. माहूत म्हणजे काय? हत्तीला कंट्रोल करण्याचं काम. हत्ती बघा या ठिकाणी गंडस्थळ असतं हत्तीच्या, आणि या ठिकाणी माहुतानं त्याला टोची मारून ह्या हत्तीला कंट्रोलमध्ये आणण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. आणि मग ही बघा, ही हत्तीच्या शेजारी त्यांचा फोटो आहे, पार्वतीबाई ॲन्युअल. बाकीचं त्या गोष्टी तुम्ही वाचून घ्या. ऑप्शन नंबर 2 पार्वतीबाई बारूह ह्या पहिल्या महिला माहूत आहेत. हा मुद्दा लक्षात घ्या. आणि करंटच्या अनुषंगानं अजून एक क्वेश्चन मुद्दा मला आठवला, तो एक सांगतो की सध्या अर्थसंकल्पाच्या बाबतीत सलग 7 वेळा बघा, मुद्दा लक्षात घ्या, सलग 7 वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम हा सध्याचे ज्या काय भारताच्या अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारमण यांनी केलेला आहे. त्याच्यामुळं यांच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तुम्हाला जर क्वेश्चन असा विचारला की सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प कोणी मांडला आहे, तर तब्बल 10 वेळा मोरारजी देसाई यांनी तब्बल 10 वेळा त्या ठिकाणी अर्थसंकल्प मांडलेला आहे. आणि आत्ता पण त्यांनी सलग 6 वेळाच मांडला होता. मोरारजी देसाई यांनी सलग 6 वेळाच अर्थसंकल्प मांडला होता, परंतु टोटल
असा जो क्वेश्चन विचारला की सर्वाधिक जास्त वेळा अर्थसंकल्प कोणी मांडलेला आहे, तर सर्वाधिक जास्त वेळा अर्थसंकल्प हा मोरारजी देसाई यांनी मांडलेला आहे. परंतु सलग हा शब्द फार जास्त महत्त्वाचा आहे. सलग 7 वेळा आतापर्यंत कोणीच भारतामध्ये अर्थसंकल्प मांडला नव्हता. तर सलग 7 वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम हा निर्मला सीतारामन यांनी केलेला आहे. मग क्वेश्चन असाही विचारला जाऊ शकतो की पहिली महिला अशी कोण आहे की जिने अर्थसंकल्प मांडला, तर इंदिरा गांधींनी पहिला महिला अर्थसंकल्प म्हणजे पंतप्रधान पण होत्या त्या आणि अर्थमंत्री पण होत्या. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा. करंटच्या अनुषंगानं स्टॅटिक डाटा मी त्या ठिकाणी घेत असतो, त्याच्यामुळं मला 10 क्वेश्चन घ्यायचे म्हटले तर अगदी मी 5 ते 10 मिनिटात म्हटलं तरी 10 क्वेश्चन घेऊ शकतो. परंतु करंटला धरून जो काही तुम्हाला आत्तापर्यंत जे काही वेगवेगळे क्वेश्चन, तुम्ही कोणतंही बुक ओपन करून बघा, मी घेतलेले क्वेश्चन तुम्हाला पाहायलाच भेटतील. ओके, अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो लेक्चर आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. आणि आपल्या उद्यापासून होणाऱ्या त्याच्यामध्ये मी काही 100 वर्ष इतिहासामध्ये ज्या काही 100 वर्ष पूर्ण झालेल्या घटना आहेत, त्याच्यानंतर 150 वर्ष पूर्ण झालेल्या घटना आहेत, त्याच्यानंतर 200 वर्ष पूर्ण झालेल्या घटना आहेत, त्या मी त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला लेक्चर आवडलं तर नक्की लाईक करा. माझ्या रणजित फरांदे करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.